चला ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. चला मॅचला सुरुवात कर लगेच आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून दोन एक उत्कृष्ट समालोचक अर्थात तुषारजी सोनावणे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता. त्याआधी निशांतजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शिवसेना नायगाव पूर्व पुरस्कृत आदरणीय जिग्नेजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतो उपमुख्यमंत्री चषक 2025. तमाम आयोजक आदरणीय निलेशजी चव्हाण साहेब शिवसेना आणि तथा शिवसैनिक व उद्योजक, चेतनजी पाटील साहेब शाखा प्रमुख वाकीपाडा, मनीजी म्हात्रे साहेब शिवसैनिक उद्योजक, भावेजी म्हात्रे साहेब शिवसैनिक उद्योजक, कल्पेजी म्हात्रे साहेब तथा गावदेवी स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा, एकविरा स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. धड़क ढोल ताश धड़क धड़क या शेवटच्या मॅच मध्ये पाहत आहोत. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला टीम 94 धानीव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना या आकर्षक करंडक तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या 4 ट्रॉफी या 4 तख्तांसाठी चालू असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुपर 4 मध्ये संघ दाखल होईल. या सामन्याचा विजेता टीम सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे. सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा. कार्तिक 11 संतोष भुवन टीम बॅटिंग करते. स्टॉप वॉच ऑन आहे. पहिला बॉल पडेल. पहिला चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राय डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. विकास दुबे काजू वेगाने धावलाय. 2 रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. नंदन विश्वकर्मा पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. आघाडीचे बॅटर जिथे विकास दुबे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो आहोत अनिल सावंत याला. पुढचा बॉल उजव्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जणू काही वेगवान हा चेंडू जो मात्र उजव्या बाहेर पाहायला मिळतोय. दोन्ही टीम आपल्या माहितीसाठी आपल्याला दिले जाणारे 4 षटकांसाठी तुम्हाला
20 मिनिटांमध्ये तुम्हाला जिथे मात्र 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी आहे. डीआरएसचा इथे मात्र खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट करण्यात येत असताना पाहायला मिळाला. पहा पुन्हा एकदा मी लक्ष वेधन 3 षटक हाताळण्यासाठी 15 मिनिटं दिली जातील. त्यावेळेत तुम्ही जर का ते 3 षटक कंप्लीट केले नाही तर तुमचा एक क्षेत्ररक्षक चौथ्या षटकामध्ये आतमध्ये बोलावण्यात येईल. आणि तथा जर 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी राहील. 25 मिनिटं लागले तर त्याहून अधिक 2 रन्स ऍड होतील, अर्थात 4 रनची पेनल्टी असेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर वेगाने इथे पाहायला मिळतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. दंदन विश्वकर्मा गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 3 धावा. पुढचा बॉल यावेळेचा फटका ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट प्राप्त, फलंदाज बाद. नीरज जयस्वाल अर्थात कलवा, एक चांगला झेल त्याने इथे टिपलेला पाहायला मिळाला. खरं तर नीरज जयस्वाल हा चपळतेचा चीता आहे धानीव टीमचा. आणि मला वाटतं ज्यापासून त्याने या मैदानावरती किमोना या संघाचं प्रतिनिधित्व केलंय त्या वेळेला त्याच्या नावावरती बेस्ट फिल्डरचा पुरस्कार नेहमीच राहिला. मग कोणत्या स्पर्धेमध्ये धानीव संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलाय त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळतो आणि त्याची प्रचिती इथे आली. पुढचा बॉल नंदन, खोलात टाकलेला बॉल पाहायला मिळतो. देवासिंग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिथे हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. देवासिंग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 4-1, फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4-1 ही अवस्था पाहायला मिळते. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमची. आता जिग्नेजी मात्रे साहेब आणि तथा या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी सिल्वर ट्रॉफी कोणाची चांदी होईल ना या स्पर्धेच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. खर तरी या स्पर्धेमधून आपण पाहिलं तर हे जुचंद्र गाव जितकं मोठं आहे ना तितकं या गावाच्या माध्यमातून जितका गाव मोठा तितकाचा प्रेमाला नाही इथे तोटा. प्रत्येकाकडून विशेष प्रेम सातत्याने मिळत राहतं कारण ही स्पर्धा जसजशी पुढे येत असताना पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा एक ब्लॅक डायमंड म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. जिथे मात्र सुप्रीमोची कार ज्याच्या नावावरती राहिली. अनेक मैदानं त्याने गाजवली. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. सध्याच्या घडीला 5 मांडल्यात, 1 फलंदाज बाद. बॅकफुटला आले, ऑन साइडला केलाय, इम्प्रोवाइज केला, स्वतःला ऍडजस्ट केला आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. शूर शिपाई श्रीकांत शिंदे साहेब नवजवान. शूर शिपाई श्रीकांत शिंदे साहेब नवजवान. ज्याच्या हाती धनुष्य बाण. थँक्यू. खरं तर नालासोपारा फाटावरून किंबहुना अहमदाबाद हायवेवरून तुम्ही नालासोपारा फाटावरून आतमध्ये द्याल तर पहिलं गाव धानीव लागतं आणि तदनंतर संतोष भुवन लागतं. परंतु आज पहिला क्रमांक कोणाचा? पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे यष्टिरक्षक. जिथे जय विश्वकर्माला आपण चेंडूला शोधत राहत असताना पाहायला मिळालं. धुंडो धुंडो रे साजना सांगणारा बॅटची आतली कडा. चायनीज कट पायावरती अधळला बॉल. ही कॅच होऊ शकली असती परंतु जय विश्वकर्मा तिथे शोधत राहिला बॉल. सिंगल येते. संघाची धावसंख्या 10 बनली आहे. करंट रन रेट 6.67 आहे. 28 बनतील या रणनीतीने धावा आल्या तर. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेतली. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. कलवा वेगाने येतोय. सिंगल कंप्लीट. डबल साठी पलटलेत. सेकंड रन देखील कंप्लीट होईल.
काय धावल्या DRA ची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. प्रथम दर्शनी असं वाटलं की इथे रन्स कंप्लीट झाली आहे विकास दुबेच्या माध्यमातून, परंतु इथून अडचणी वाढल्यात. या आपण तिसऱ्या पंचांकडे लक्ष वेधतो आहोत, कारण जिथे इथे तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल, परंतु ही धाव कंप्लीट झाली आहे की नाही याची शहानिशा होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण बॅटर तोच स्ट्राईक एंड वरती राहणार आहे. काही रणनीती बदलण्याची आवश्यकता नसेल. निर्णय जो आहे तो तुमच्यापर्यंत येईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 10. 10 ऑन दी बोर्ड. नॉट आउट, अर्थात रन्स कंप्लीट होतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्टॉप वॉच ऑन आहे. मी लक्ष वेधून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे आहेत. नाही टाकले तर तुमचा एक क्षेत्ररक्षक चौथ्या षटकामध्ये आतमध्ये बोलावण्यात येईल. खोला टाकलेला बॉल लोअर फुल टॉस बनवला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल येईल, केवळ एक सिंगल येते. आणि 4 षटक तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करू शकला नाहीत तर 21वा मिनिट तुम्ही घेतला तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. 25 मिनिटं घेतले तर 4 रनची पेनल्टी राहील, कारण वेळेची बंधनं आहेत, मर्यादा आहे. स्कोर कार्ड वरती 13ला 1. यावेळेला कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. विकास दुबे प्रयत्न करत होता झेल देण्याचा आणि शेवटच्या क्षणी झेल टिपला. फलंदाज बाद. at 13ला 1 आपण पाहत आहोत. 13ला 1. जय विश्वकर्मा याचं या संघामध्ये येणं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळणं आणि संघाला विजय प्रस्थापित करून देणं. धानीव टीमने जिथे आपण संघ बांधणी करण्यात असताना नंदूजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने पाहिलं, खऱ्या अर्थाने एक चांगला संघ उभारण्यात आला. परंतु नंदन विश्वकर्मा ऍड झाला. जय विश्वकर्मा या संघामध्ये आला. आसिफला स्थान मिळालं. स्कोर कार्ड वरती 13 आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक गोलंदाज या 2 वर्षामध्ये या खेळाडूने जास्तीचे इम्प्रेस केलाय तो अक्षय राजभर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. या खेळाडूने जी काही गोलंदाजी केली अनेक स्पर्धांमध्ये त्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवलाय. खुला टाकलेला बॉल अक्षय राजभर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर एखाद्या मारवाड्याप्रमाणे कंजूसी भरी गोलंदाजी करताना आपण अक्षय राजभरला पाहिलंय. कामनमध्ये नुकतीच स्पर्धा पार पडली आणि ज्याच्या नावावरती मालिकेवरचा हकदार देखील तो राहिलाय तोच अक्षय राजभर गोलंदाजी करतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14ला 2 फलंदाज बाद झाले. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये जिथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाल्यात. गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा सामना या रजनीतला. दुसरी रजनी, पहिली रजनी गाजवली होती अक्षय तिलबन टेंबिवली या टीमने, जे मात्र सुपर 4 मध्ये दाखल झाले. कमी गतीचा बॅच यातली कडा क्षेत्ररक्षक आसिफ वेगाने चेंडूवरती येतोय. रन्स इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे ती अर्थात एका धावेने संघ पुढे सरकतोय. मोठे स्ट्रोक येऊ दिलेले नाही आहेत, किंबहुना तशी मुभाई दिली नाही फलंदाजांना, खेळण्याची संधी करूच दिली नाही. आणि याचंच कारण की काय, धावा इथे थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 15. 2 फलंदाज बाद. 15ला 2. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोज आहे. गॅप मध्ये केला. पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल अक्षय राजभर लोअर फुलटोज बनवला. कव्हर्सला खेळलेत. बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे पहा. मनगट वळवली होती. हा स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना
सिंगल आली आहे, डबलचा प्रयत्न, सेकंड रन घेत असताना फलंदाज होईल इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. ब्रिजेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. येत 22ला 3. प्रतीक पाटील यांना आपण 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. खऱ्या अर्थानं प्रतीकची ती फिरकी गोलंदाजी आजही डोळ्यासमोर येते आणि तोही काही दिवसांमध्ये या संघामध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. आणि खुल्या गटामध्ये खास करून ओमकार देसाईच्या साथीने अनेक स्पर्धांमध्ये ज्याला आम्ही नेहमीच पाहिलं. 22 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. विशू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अगदी व्यासपीठाच्या समोर. आज त्याने काय बॅटिंग केली आहे, मंत्रमुग्ध करणारी इनिंग त्याने साकारली होती. अगदी पहिल्याच मॅच मध्ये संघाला 44 हव्या होत्या, या बहादरांनी 45 बनवल्या. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. रन्स येऊ लागल्यात. आता मात्र धावा वेगाने पुढेच राखतात. संघाची धावसंख्या 24. 3 षटकांचा खेळ संपला. 24 लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना कार्तिक 11 संतोष भुवन. चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येईल. रोशनला आपण पाहतोय. नवीन गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रोशन जाधव कदाचित जाधव पाडाचा ऍड होऊ लागला या टीम मध्ये. रोशन जाधव खेळतो, विश्वनाथ जाधव आणि तदनंतर आपण विजयलाही पाहतो. यावेळेचा फटका ऑन साइडला हवेमध्ये आहे आणि तो देखील फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोपा झेल नंदन विश्वकर्माने टिपला. फलंदाज बाद. धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. खरं तर एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. या दोन्ही संघांना प्रत्येकाची ताकद किती मोठी आहे किंवा कमजोरी ही चांगल्या रीतीने ठाऊक आहे. काही कमकुवत दुवे, काही ताकदवान दुवे याचा अभ्यास सातत्याने केला. सख्खे शेजारी आहेत. अगदी त्याच वेळेला अनेक वेळेला या दोन्ही संघांना एकाच मैदानावरती सुरुवातीच्या कालखंडामध्ये सराव करताना आपण पाहिलंय. रजनी क्रिकेटचा थरार सातत्याने जो अनुभवाला मिळायचा धानीमध्ये, या स्पर्धेमध्ये नेहमी हा संघ खेळताना पाहायला मिळायचा. आमदार चषकाची ती आठवण होते. नाईटची स्पर्धा खोला थेट यष्टांचा वेध फर्निचर दिसतोय. फलंदाज होईल बाद.
धावफलकावरती धाव्या त्या 24, 5 फलंदाज बाद झालेत एका मागोमाग एक धक्के. हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती रोशन जाधव दाखवत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर रोहित दळवी मैदानाच्या आतमध्ये महफूज केवळ 1 शून्यावरती तो बाद झालाय. हजेरी लावण्याचाच कामकाज त्याने केला होता. हॅट्रिक संपादन करण्यात येईल का हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील, कारण या स्पर्धेमध्ये जो फायफर पाहायला मिळाला होता विघ्नेश साखळतोडेच्या नावावरती फायफर राहिला. या स्पर्धेमध्ये जिथे विनीत माळीने अर्धशतक ठोकलंय, जिथे पत्तू बॅगस टीम जे मात्र चौथा हिरवा मानकोली या टीमला पण ऑल आउट होत असताना पाहायला मिळालाय. अर्थात अद्याप हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये. हॅट्रिकचा बॉल रोशन जाधव. यावेळेचा चेंडू बिग वन उजव्याच्या बाहेर ही चिकी सिंगल इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु डायरेक्ट हिट. फलंदाज बाद गाफील राहिला होता. अगदी आपण पाहिलं तर रोहित दळवी नॉन स्ट्रायकिंग कडे तो निघाला होता, परंतु हा डायरेक्ट हिट इथे लगावण्यात आला. आणि जिथे ही ऍक्शन रिप्ले पहा, रोहित निघाला नॉन स्ट्रायकिंग कडे, पाठी त्याने पाहिलं नाही, अगदी गाफील राहिला. ही धाव घेण्यासाठी तो सरकला, परंतु त्याने मागे वळून पाहिलंच नाही. हा थ्रो झाला होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये 6वा धक्का. रोहित दळवी बाद. मिळाल्यात. नवीन बॅटर अंकुश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतात. तुषारजी सोनवणे यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 रजनीमध्ये ऐकता आहात. दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये जिथे प्रत्येकानेच या स्पर्धेला 4 चांद लगावल्यात. दर्जेदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या गावाची जी परंपरा आणि प्रतिष्ठा आहे ना, त्याहूनही अधिक अनुशासन. पहा ना, पंचांनी जिथे आपण आयोजकांनी सांगितलं की 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात, 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे. 14 मिनिटं झाले आहेत, अगदी 15वा मिनिटं इथे संपेल आणि 4थं षटक संपायला आलंय. म्हणून मी म्हटलंय जे अनुशासन आहे ना जुचंद्रकरांचं, हे नेहमीच चांगल्या रीतीने पाहायला मिळालंय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण झालं, एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललाय. रन्स इथे कंप्लीट होतील की काय दुहेरीचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये 7वा धक्का. रन्स येईल या बॉलवरती ती केवळ 1. पंचवीस बनलात. 25ला 6 फलंदाज बाद झाले. 7वा धक्का. तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु सध्याच्या घडीला दिवाला आपण पाहत आहोत जो स्ट्राईक एंड वरती दिवा सिंगला आपण पाहतो आहोत. 25ला 7 फलंदाज बाद झालेत. शेवटचा षटक शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे आणि त्यावरती एखादा मोठा स्ट्रोक येणं ही गरजेचं राहील. पुढचा बॉल खोलामध्ये हेलिकॉप्टर खेळ आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. नीरज जयस्वालने टिपला. फलंदाज होईल बाद. थँक्यू. स्कोर कार्ड वरती धावा त्या 25-26 टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलाय. अर्थात दुसरी रजनी इथे मात्र आपण पाहतो जी शेवटाकडे निघाले आणि या मॅच मधून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल.
या पण या उत्तरार्धाकडे वळूयात आणि जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल निशांतजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. टीम 94 धानिव संघाच्या माध्यमातून केवळ 17 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली या संघाने आणि त्या संघाचं कौतुक करावं लागेल. परंतु कार्तिक 11 संतोष भवन संघ आपण देखील लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, नाहीतर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलमध्ये ऍड करावं लागेल आणि ही 4 षटकं जी आहेत ना ती 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर 20 मिनिटांमध्ये तुम्ही कंप्लीट केली नाही तर तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी लागेल, हे देखील आपण लक्षात ठेवा. यापूर्वी आपण फिल्डर 38 सर्कलमध्ये ऍड करत होतो, परंतु या मॅच मध्ये तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकली नाही तर तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. आणि आणखीन जर तुम्ही 25 मिनिटं खर्च केले तर आणखीन 2 धावांची पेनल्टी असेल. प्रत्येक 5 मिनिटासाठी 2 धावांची पेनल्टी असेल. कार्तिक 11 संतोष भवन संघ, कारण तुम्ही मागील 2 सामन्यामध्ये भरपूर जास्त वेळ खर्च केलेला आहे, त्यामुळे आयोजकांनी अशा प्रकारची नियमावली या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बजावली जाते आणि त्यांचं तुम्हाला पालन करावं लागेल. कारण पहिल्या डावामध्ये 17 मिनिटांमध्ये टीम 94 धानिव या संघाने पहिला डाव संपवलं. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज मैदानावरती मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव आणि मंगेश सलामीची जोडी 4 षटकांमध्ये 26 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. खरं तर पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं मॅचच्या पूर्वार्धामध्ये, परंतु उत्तरार्धामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल फुलटॉस चेंडू होता, फाईन लेगला फिल्डर होते, त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. पाहू शकता पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला. खरं तर त्या ठिकाणी फाईन लेगला फिल्डर होते, त्या फिल्डरने मिस्टेक केली. चेंडू अडवू शकले असते, परंतु एफर्ट्स फारसा चांगला नव्हता, त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. गोलंदाज पुन्हा एकदा देवा पांडे. हो, यावेळेस देखील फुलटॉस बॉल वॅकंट एरिया गॅप मध्ये चेंडू आणि हा चेंडू आहे नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धाव मिळेल या चेंडूवरती. देवा पांडे ती चुकी करतोय आणि त्याच्या माध्यमातून नो बॉल टाकलाय आणि विश्वनाथ जाधवने त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. या चेंडूवरती चौकार आलाय, सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती.
आणि यानंतर मात्र फ्रीडचा चेंडू असेल. महत्वाचा सामना आहे खरं तर आणि या महत्वाच्या मॅचमध्ये देवा पांडे मिस्टेक करतोय. 26 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केल्यात एका चेंडूवरती. गोलंदाज देवा पांडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहेत. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. खरोखर खूप चांगली सुरुवात या मॅच मध्ये. विश्वनाथ जाधवचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केल्या आजच्या दिवसामध्ये. मागील मॅच मध्ये देखील 45 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथे देखील या मॅच मध्ये जर पाहिलं तर तो धावा बनवतोय आपल्या टीम साठी. हो यावेळेस हवेत खेळलेत परंतु हा फटका फसला होता. मंगेशचा सिंगल मिळाली या चेंडूवरती मंगेशच्या खात्यामध्ये एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 26 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 11 धावा बनवल्यात. टीम 94 दानिव या टीमनं चांगली बॅटिंग. अस्वीचीचा फटका फुलटॉस चेंडू होता परंतु पॉइंटला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधवने जरूर केला होता परंतु स्वतः निराश असेल कारण या चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका ते खेळू शकले असते आणि इथे जर पाहिलं तर फारसं चांगलं टायमिंग त्यांना करता आलेलं नव्हतं. एलिव्हेशन मिळालं नव्हतं त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12 या आकड्यावरती. हो यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर अलीकडच्या कालामध्ये अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी तसाच काही स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मंगेशने केला. इथे चेंडू आलाय डॉट. देवा पांडेला इथून कमबॅक करावं लागेल. येणारे चेंडू त्याला डॉट टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. हो यावेळेस मोठा फटका मंगेशच्या बॅट मधून. फिल्डर आहे तिथे पोहोचलेत. ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो ना ती विकेट मिळाली. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. वरती जाऊन पोहोचले ती 12 धावा धाव फलकावरती आणि येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 14 धावा. 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्यात. चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 दानिव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून धावा आल्यात आणि त्याचं कौतुक करावं लागेल. आणि पहिल्या षटकासाठी जर पाहिलं ना तर बरोबर 4 मिनिटे खर्च केलेली आहेत. कौतुक करावं लागेल कार्तिक 11 संतोष बोन या संघाचं देखील. कारण या षटकामध्ये या मॅच मध्ये वेळेनुसार त्याने गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील त्यांना वेळेवरती गोलंदाजी करावी लागेल. कारण वेळ फार महत्वाची आहे. वेळेनुसार जर आपण स्वतःला बदललं नाही ना तर आपली वेळ बदलते. अगदी तसंच काही कार्तिक 11 संतोष बोन संघाच्या बाबतीत या मॅच मध्ये झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा देवा पांडेने खर्च केल्यात. नफीज हो यावेळेस खोलात टाकला होता. एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला. 2 धावा मिळतील विश्वनाथ जाधवला. विश्वनाथ जाधवच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये विश्वनाथ जाधव जबाबदारीने बॅटिंग करतोय. जबाबदारी जी असते ना ही तुमची वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते आणि विश्वनाथ जाधव या फलंदाजाचे खांदे मजबूत आहेत. चांगल्या रीतीने तो खेळ करतो या मॅच मध्ये. जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. चांगली बॅटिंग परंतु नफीजला इथून विकेट घ्याव्या लागतील. हो यावेळेस आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन आणि पंच देखील आमच्याकडे वळतायत. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 15 धावा धाव फलकावरती. नफीसनं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट त्यांनी सातत्याने घेतल्यात परंतु याही मॅच मध्ये विकेटची गरज आहे टीमला. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले होते. टॅप करण्याचा प्रयत्न विश्वनाथने केला होता परंतु इथे जर पाहिलं ना तर त्यांच्या विरोधात देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय.
नफीसची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने 2 चेंडू टाकले, 3 धावा त्याने खर्च केल्यात. इथून विकेट घ्याव्या लागतील. मागील षटकामध्ये देखील विकेट प्राप्त केली. हो, यावेळेस शपल क्रॉस झाले होते, खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टिरक्षक मिस्टेक करतोय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. नफीसच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली पाहायला मिळते. फलंदाज त्याच्या विरोधात कोणत्या धाटणीचा फटका खेळेल, फलंदाजाचा युजीच फुटवर्क कसा आहे याचा परिपूर्ण अभ्यास नफीस करतोय आणि तदनंतर गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. त्यामुळे जर पाहिलं तर एक यशस्वी गोलंदाज म्हणून नफीसकडे देखील पाहिलं जाईल. या मॅच मध्ये देखील तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये देवा पांडेने धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर नफीसनं फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते, परंतु व्हाईट बॉलच्या स्वरूपात देखील त्यांनी धाव खर्च केलेली आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात. ओ यावेळी समोरच्या दिशेने केलेत लॉंग ऑफला फिल्डर, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची फेकी खराब. वेगाने 2 धावा इथे मिळाल्या अक्षय राजभरला. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 18 धावा. सेन्सिबल क्रिकेट. अक्षर राजभर गोलंदाजी त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली केली आहे, परंतु फलंदाजी करत असताना देखील तो कॉन्ट्रीब्यूट करतोय आपल्या टीमला, कारण धावांची गरज आहे आणि तो धावा बनवतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जेन्युइन ऑलराऊंडर अक्षर राजभर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती त्याने संघर्ष केला. लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. 19 धावा धावफलकावरती. खरं तर संतोष भुवन संघ पहिल्या डावामध्ये फारशा धावा बनवता आल्या नव्हत्या. कमी धावांवरती हा संघ थांबला या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर टार्गेट जर पाहिलं ना 26 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि इथून धावा त्यांना वाचवाव्या लागतील. हो, खोलात टाकला होता. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली आणि 2 धावा. वाह, काय क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट. विश्वनाथ जाधव शैलीदार पद्धतीने बॅटिंग करतोय. फक्त षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न तो करत नाही. जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो ना तेव्हा तेव्हा त्याने सन्मान देखील केले. तंत्रशुद्ध बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शैलीदार फटके, तंत्रशुद्ध क्रिकेट, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी, या सर्व गोष्टी विश्वनाथ जाधवच्या फलंदाजीमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिल्यात. कारण जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज होती तेव्हा तेव्हा मोठा फटका विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून लिहिल्या पद्धतीनं निरंतर पद्धतीनं आपण मोठे फटके पाहिलेत. कारण या मॅच मध्ये गोल्डन षटकार देखील विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आलाय. त्यामुळे आजच्या रजनीमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव आहे विश्वनाथ जाधव. मागील काही वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या नावाची भरपूर चर्चा केली जाते. कारण सुप्रीमो सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मालिकावीर ही कार देखील या खेळाडूला मिळालेली आहे. एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे विश्वनाथ जाधव आणि त्याला तुम्ही पाहताय आपल्या संघासाठी, संघाच्या हितासाठी चांगली कामगिरी करताना या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस खोलात टाकला होता, चॉप करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक मिस्टेक करतायत आणि ते धाव मिळते फलंदाजाला. या मॅच मध्ये जर पाहिलं तर कार्तिक 11 संतोष भुवन या संघाच्या यष्टिरक्षकाने मिस्टेक केल्यात, कारण त्यांच्या जवळून धावा घेतल्यात, अगदी धावा चोरल्यात या मॅच मध्ये टीम 94 धानी या टीमनं. कारण रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळते. यस, वेट, नो या 3 गोष्टींचा खूप चांगलं समन्वय आणि अक्षर राजभर आणि विश्वनाथ जाधव या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोहित ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे सामना जिंकलाय टीम 94 धानी या संघाने. विजयी चौकार विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. अभिनंदन, अभिनंदन टीम 94 धानी, अभिनंदन एसएच इंटरप्राइजेस हजरतबाई शेख आणि संजयबाई मात्रे, अभिनंदन विश्वनाथ जाधव. काय जबरदस्त खेळ या मॅच मध्ये दाखवला. टीम 94 धानी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि या संघाने जर पाहिला तर आजच्या रजनीमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि उपमुख्यमंत्री चषकामध्ये टॉप 4 मध्ये टीम 94 धानी हा संघ दाखल झाला.
आडलक टपलक संतोष भुवन संघ, खरं तर कार्तिक 11 संतोष भुवन संघ आजच्या रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये या संघाने खूप चांगली कामगिरी केली, परंतु शेवटच्या मॅच मध्ये फारशी चांगली बॅटिंग करता आली नव्हती आणि हा संघ इथे पराभूत झालाय. चला या मॅन ऑफ द मॅच हिरो पुन्हा एकदा जर पाहिलं तर या मॅच मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना एक षटक टाकलं आणि 3 विकेट घेतल्या. अर्थात रोशन जाधव इज द मॅन ऑफ द मॅच. रोशन जाधव या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. कार्तिक 11 संतोष भुवन संघाचा कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आहे. कार्तिक 11 संतोष भुवन संघाचा